मैत्री आणि संभोग. माझे नाव विजय आहे आणि मी पुणेमध्ये एक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो आहे. ही माझी एकदम पहिली गोष्ट आहे. माझे वय 30 आहे आणि माझी उंची 5 फूट 7 इंच आहे. माझी बॉडी एव्हरेज आहे. मी माझी गोष्ट चालू करतो आहे. ही घटना 6 महिने आधीची आहे, जेव्हा मी कामासाठी गोवाला गेलो होतो. तिथे एक 5 स्टार हॉटेलमध्ये मी थांबलो होतो. मला शनिवार आणि रविवार सुट्टी होती. मग मी तिथे एक स्विमिंग पूलमध्ये गेलो होतो. तिथे मला एक हॉट मुलगी दिसली होती. ती स्विम सूटमध्ये होती. तिचे वय 32 ते 33 वाटत होते. फिगर होते. तिला पाहतच राहिलो होतो. तिच्या जवळ गेलो पण ती निघून गेली होती. मग मी रेडी झालो आणि हॉटेलच्या एक रूममध्ये गेलो. मला तिथे ती परत दिसली. ती एकटी होती. मी तिला जाऊन विचारले की मी तुमच्या जवळ बसू शकतो काय? तर तिने हो म्हणले. मग आम्ही असेच बोलत होतो. तिने तिचे नाव अनिता सांगितले होते. ती तिथे सुट्टीसाठी आली होती. तिचे पती काही कामांमुळे येऊ शकले नाहीत. मग आम्ही आमचे नंबर घेतले आणि ती निघून गेली. मग मी तिला दुपारी कॉल केला. ती हॅलो हाय मी विजय आहे. ती बोला. मी आज एकत्र लंच करायचे का? ती का? मी तसेच तू पण एकटी आणि मी पण एकटा आपण आपला एकटेपणा दूर करूया. ती ठीक आहे. मग मी 1 वाजता हॉटेलमध्ये पोचलो होतो आणि ती आधीच आली होती. आम्ही जेवण ऑर्डर केले आणि बोलताना समजले की तिचा पती तिला चांगला वेळ देत नाही. नेहमी बिझनेससाठी बाहेर राहत असतात आणि त्याचे काही अफेअर पण आहेत. ती खूप उदास होती. मी तिला म्हणले की फिरायला जायचे काय? जेणेकरून तुमचे मन हलके होईल. मग तिने हो म्हणले. मग आम्ही बीचवर गेलो होतो. तिथे फिरलो आणि पाणीमध्ये खेळलो. ती खूप खुश दिसत होती. मग आम्ही संध्याकाळी परत आमच्या रूममध्ये आलो आणि 7 वाजता तिचा कॉल आला. तिने म्हणले की डिनर तिच्याकडून तिच्या रूममध्ये होईल. मी 8 वाजता तिच्या रूममध्ये गेलो. तिने जेवण ऑर्डर करून टाकले होते. मी बेल वाजवली आणि तिने दरवाजा उघडला. मग तिला पाहून मी चकित झालो होतो. ती रेड नवेधक साडीमध्ये होती आणि एकदम कडक दिसत होती. मग मी आतमध्ये गेलो आणि तिला गुलाब दिले. मग मी तिला डान्ससाठी विचारले तर तिने हो म्हणले. मग मोबाईलवर सॉन्ग लावले आणि मी तिच्या कमरेवर हात लावला होता आणि तिचे बॉल आता माझ्या छातीला घासत होते आणि आम्ही डान्स करत होतो आणि मला खूप मजा येत होती. ती पण एकदम खुश होती. मग तिने म्हणले की तिला अनेक वर्षे नंतर इतकी मजा आली आहे आणि तिने मला किस केले. मी तर चकित झालो. मला पण खूप मजा आली होती. मी पण तिला साथ देऊ लागलो होतो. ती मला तू इथेच थांब असे म्हणून निघून गेली आणि काही वेळाने ती आली तर मी पाहिले की ती पूर्ण नागडी होती आणि ती माझ्याकडे येत होती तेव्हा तिचे मोठे मोठे बॉल डोलत होते. मग ती माझ्या जवळ आली आणि बेडवर बसली आणि मला म्हणाली काय आता पिणार माझे दूध? माझा बाबूराव तिला नागडे पाहून पूर्ण ताटला होता. मी आधी तिच्या ओठावर किस केली आणि मग हळूहळू खाली येत येत तिचे बॉल दाबू आणि घासू लागलो आणि ती अय्ई उफ उम्म करू लागली. मग मी तिचे बॉल चाटणे चोखणे चालू केले. मित्रांनो, मला इतके मस्त वाटत होते की मला असे वाटत होते की मी स्वर्गात फिरत आहे पण अजून खूप मजे करणे बाकी होते. मग मी माझे दोन्ही हात हळूहळू तिच्या छकुलीपर्यंत आणले आणि ती जास्त आवाज करू लागली आणि मला थांबायला सांगत होती. काही वेळ तिचे बॉल चोकून मी तिच्या पायांच्या मध्ये आलो आणि मग तिच्या छकुलीवर माझे तोंड ठेवून मी तिची छकुली चाटीत होतो. ती पाय फाकवून उम्म अस्सस ओह यस्त्रस करू लागली. तिने तिच्या दोन्ही हाताने माझे डोके छकुलीत दाबले होते. ती काही वेळाने कडक झाली आणि तिने पाणी सोडले आणि म्हणाली बास आता बास कर प्लीज आता मला ठोक. मी पूर्ण मंत्रमुग्ध झालो आणि माझा बाबूराव एकदम लोखंडासारखा ताठून उभा झालेला होता.
माझा 7 इंच बाबूराव तिच्या समोर नाचत होता. मी तिला बाबूराव तोंडात घ्यायला सांगितले. ती थोडा विचार करून तोंडात घ्यायला तयार झाली. आता आम्ही 69 पोझिशनमध्ये आलो. ती माझा बाबूराव प्रेमाने चोखत होती आणि मी तिची छकुली चाटत होतो. असे आम्ही 15 मिनिटे चोखत राहिलो. यावेळी मी 1 वेळा आणि तिने 2 वेळा पाणी सोडले होते आणि मी तिचे पाणी पिऊन टाकले. आता मी तिच्या पायांच्या मध्ये आलो आणि तिची छकुली कुरवाळू लागलो. तिला खूप मजा येत होती. आणि मग मी बाबूराव टाकायची तयारी करू लागलो. मी खूप सारे थूक लावून बाबूराव सेट केला आणि एक जोरदार धक्का मारला. ती इतकी जोराने ओरडली की मी एकदम घाबरलो. माझा अर्धा बाबूराव तिच्या छकुलीत घुसला होता आणि ती रडत मला विनंती करू लागली की काढून टाक प्लीज, मला खूप त्रास होतो आहे. पण मी आता कोठे काढणार होतो. पण मी काही वेळ थांबून तिला किस करू लागलो आणि तिचे मम्मे दाबू लागलो. असे केल्याने ती थोडी शांत झाली आणि मी परत एक धक्का मारला, पण यावेळी ती ओरडू शकली नाही कारण मी तिचे तोंड दाबून धरले होते. आता मी बाबूराव आत बाहेर करायला सुरुवात केली. त्यामुळे तिला हळूहळू मजा येऊ लागली आणि ती मला साथ देऊ लागली. अंदाजे 10 मिनिट ठोकल्यावर तिने पाणी सोडले. पण मला अजून वेळ होता आणि मी जोराने ठोके मारायला सुरुवात केली. ती आनंदाने ठोक मला ठोक प्लीज आणि जोराने ठोक मला ओठ येस हार्ड येस ओठ जव मला जव जोरात असे म्हणू लागली. मग मी म्हणले की माझे निघणार आहे तर तिने म्हणले की आतमध्ये टाकून दे, मी पिल्स खाऊन घेते. मग मी आतमध्ये टाकून दिले होते. ती खूप खुश होती आणि मग आम्ही काही वेळ असेच एकमेकाच्या बाहोमध्ये होतो आणि आम्ही किस करत होतो. मग मी तिचे बॉल पण चोकले होते. मग आम्ही फ्रेश झालो होतो आणि जेवण केले. मग आम्ही पूर्ण रात्र फक्त तेच केले. त्यानंतर आम्ही एक रूममध्ये शिफ्ट झालो होतो. तिची 15 दिवसची सुट्टी आणि माझी 15 दिवसची ऑफिस टूर आम्ही संभोग करून मजा केली होती.